आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। शिरूरच्या पिंपरखेळमध्ये बिबट्याविरुद्ध मानव असा संघर्ष पेटलाय। या बिबट्यानं तिघांचा जीव घेतलाय। यामुळे या नरभक्षक बिबट्याला ठार करा असे आदेश वन विभागाकडून देण्यात आले। या आदेशानंतर शार्प शूटरच्या 5 टीम गावामध्ये दाखल झाल्या। दरम्यान या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरामध्ये 25च्या वर पिंजरे आणि 10 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले। पिंपरखेड गावाच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये जेवढे बिबट्या असतील त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं जाणार आहे। त्यानंतर बिबट्यांचं तांत्रिक परीक्षण करून जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला ठार मारण्यात तो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने 5 टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेले आहे। त्याच्यामध्ये 2 शार्प शूटर्स आहेत आणि 3 ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत। त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे। पुण्याच्या उत्तर भागात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 15 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। तर दुसरीकडे बेल्हे जेजुरी महामार्गावरती पंचतळे इथं नागरिकांनी टायर जाळत आंदोलन छेडलं। दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलंय। या बिबट्यानं आतापर्यंत तिघांचा जीव घेतलाय। यानंतर बिबट्याच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं आणि त्यानंतर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। शेड्यूल 1 मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल, पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल 1 मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे। शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्यावरून अमोल कोल्हेंनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय। सरकार आमचा अंत पाहणार असेल तर वर्षा बंगल्यावरती आंदोलन करावं लागेल असा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय। तसंच कबुतरांसाठी मुख्यमंत्र्यांना बैठक घेता येते, मात्र बिबट्यासाठी बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही अशी टीका देखील अमोल कोल्हेंनी केली आहे। एकूण 56 बळी गेलेले जात असताना जनतेच्या संयमाची ही परीक्षा पाहिली जाते। माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी तातडीनं बैठक घेता येते। मी वारंवार ही भूमिका मांडतो, हे अत्यंत हृदयद्रावक आहे, पण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट प्रश्नासंदर्भामध्ये ठोस कृती आराखडा अजूनही करत नाहीत। नाही तर मग आता आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावं लागेल। वर्षा